आपल्या पतीची प्रगती होत नसेल तर प्रत्येक स्त्रियांनी हा उपाय नक्की करा. प्रत्येक स्त्रीला वाटते की आपल्या पतीची खूप प्रगती झाली पाहिजे, कारण घरातील तो कर्ता पुरुष असतो. त्याची नोकरी व्यवस्थित नसेल किंवा व्यवसाय मनात असं चालत नसेल, घरात कल्याण होत नाही, घरामध्ये सारखे पैशाची चणचण असते, त्यामुळे भांडणे होतात, सगळ्या गोष्टी वाढतात, घरातील वातावरण बिघडतं, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, म्हणजे सगळेच बिघडून जाते. एक गोष्ट खराब असली तर किती प्रॉब्लेम होतो आणि तीच महत्वाची आहे. त्यामुळे आपल्याला पतीची प्रगती होत नसेल, घरात पैसा शिल्लक राहत नसेल, कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर महिलांनी नक्की हा उपाय करून बघा. अतिशय सोपा हा उपाय आहे, कारण पतीची प्रगती होणे ही घरात कल्याण करण्यासारखी गोष्ट असते. म्हणून पतीची प्रगती झालीच पाहिजे आणि त्यासाठी घरातील बऱ्याचशा महिला झटत असतात. घरातील पतीची म्हणा किंवा घरातील मुले मोठे असतील, ते कमवतात, त्यांची सुद्धा प्रगती होत नसेल तरी सुद्धा महिलांनी हा एक उपाय केला तरी सुद्धा चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, घरामध्ये सुख समृद्धी, त्यानंतर शांती वैभव हे नांदायला पाहिजे असं प्रत्येक महिलांना वाटतं. तर सुख शांती वैभव नांदू देणारा हा असा 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागणार आहे. पूजेमध्ये आपण वापरतो ही सुपारी बघा, घरात कधीची पडलेली असेल, कीड वगैरे लागलेली, जुनी पुराणी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका. देवाचं सामान मिळतं तिथून अगदी स्वस्त आपल्याला मिळते. एक सुपारी तुम्ही आणू शकतात, तर तेवढी आपल्याला आणायची आहे. जुनी सुपारी वगैरे कधीच पडलेली ती आपण वापरायची नाही. ही सुपारी आणल्यानंतर आपल्याला बघा ती थोडीशी धुवून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर आपल्याला देव्हाऱ्याजवळ ठेवायची आहे. शक्यतो सकाळी करा, कारण सकाळचं वातावरण अतिशय फ्रेश असतं, तर त्यामुळे सकाळी सकाळी केलं तर चांगलं होईल. ह्या सुपारीवर नंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. सुपारीला दिवा अगरबत्तीने ओवाळा आणि त्यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, 21 वेळा हा मंत्र म्हणायचा. बघा, हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, बरोबर. त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय 21 वेळेस जप करायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये ही सुपारी बांधायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला आतल्या साईडने डाव्या उजव्या कुठेही चालेल, तुम्हाला सुपारी पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून वरती कोपऱ्यामध्ये बांधली तरी पण चालेल. बघा, ही सुपारी बांधल्यानंतर तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल. काहीतरी गोष्टी चांगल्या घडत आहे, सकारात्मकता घरामध्ये वाढते, घरातील भांडणे कटकटी कमी होतात, पैशाला नशिबाची साथ मिळते आणि पैसा घरात येतोय, धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होत आहे. म्हणजे तुम्हाला एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते किंवा घरामध्ये मनामध्ये चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही पैसे कमवू शकाल. फक्त लक्षात असू द्या की घरातील शक्यतो महिलांनी करायचा आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे, पण 100% प्रभावी आहे. घरातील अडचणी कमी झाल्या की आपोआपच घराची प्रगती होते. हे उपाय अतिशय सोपे असतात. तुम्ही नंतरही जी सुपारी आहे ती पौर्णिमेला काढून परत त्यावरती सांगितल्याप्रमाणे पूजा करून परत बांधू शकता. हा उपाय खूप सोपा आहे, पण तितकाच लाभदायक सुद्धा आहे. करून बघा, 100% सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.